श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते। गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत मानण्यात आले आहे। गौरीपूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो। याला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते। संस्कृतमध्ये गौरी म्हणजे 8 वर्षांची अनाघरात अशी पवित्र कन्या, तसेच गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल वर्णाची। पुराणानुसार पार्वतीचे एक नाव। भाद्रपद महिन्यात श्री गणेशाच्या पाठोपाठ गौराईचे आगमन होते। 3 दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही सर्वत्र पाहायला मिळते। जाणून घेऊया गौरी आवाहन कधी आहे, शुभ मुहूर्त आणि तिथीबद्दल। गौरी आवाहन तिथी। ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते। यंदा महालक्ष्मीचे आगमन हे 10 सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे। या काळात वेगवेगळ्या तयारीपासून दारात रांगोळीपर्यंत घरोघरी गौरीचे आगमन पाहायला मिळेल। गौरी आवाहन शुभ मुहूर्त। हिंदू पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ही 9 सप्टेंबरला रात्री 9:53 सुरू होणार आहे, तर 10 सप्टेंबरला रात्री 11:11 संपेल। उद्य तिथीनुसार गौराईचे आगमन हे 10 सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात होईल। गौरी आवाहन महत्त्व। हिंदू परंपरेनुसार घरातील मुख्य द्वारापासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायला हवे। येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखोटे आणतात। गौरीचे आगमन करताना ते वाजत गाजत करावे। गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूधदुभत्याची अशा गोष्टी आवर्जून दाखवतात। महाराष्ट्रातील काही भागात सुगडाच्या तर काही ठिकाणी मुखोट्याच्या गौरी बसवल्या जातात। या दिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते। हिंदू धर्मानुसार गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे।